हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी 24 तारखेचा काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 24 एप्रिल पासून तर 2 मे पर्यंत पावसाचं वातावरण तयार होणार आहे। भाग बदलत दररोज पाऊस पडणार आहे। आज एका भागात तर उद्या दुसऱ्या भागात पाऊस पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, विचार जर सुरुवातीला केला तर उत्तर महाराष्ट्राकडे जा आपण वळू। उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्रामध्ये 22 एप्रिल पासून तर 29 एप्रिल मध्ये एप्रिल पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे। सर्वदूर पडणार नाही, फक्त भाग बदलत राहणार आहे। काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही तिथे वारं सुटणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आपण पूर्व विदर्भाकडे वळू। पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुमचं नेमकं धान काढणं चालू आहे, मका देखील काढणं, हळद देखील काढणं, कांदा देखील तुमचा काढणं चालू आहे। तर तुम्ही काय करायचं, 24 तारखेच्या तुम्ही तुमचा कांदा सर्व काही गोष्टी काढून घ्या, कारण की पूर्व विदर्भामध्ये 23 एप्रिल पासूनच म्हणजे पावसाला सुरुवात होणार आहे। काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सर्वदूर सारखा पाऊस पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा।